नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोपरोली गावात परंपरागत होळी उत्सव आणि धुलीवंदन मोठ्या जल्लोषात साजरा। परंपरागत चालत आलेल्या संस्कृतीचे जतन करत कोकणात विविध सण समारंभ साजरे केले जातात आणि ते ही संस्कृतीला धरूनच। त्यातील एक आनंदाचा आणि जल्लोषाचा सण म्हणजे होळी सण। या सणाच्या दिवशी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आनंद उत्सव साजरा केला जातो। होळीच्या दिवशी होळी नटून सजून उभी केली जाते आणि तिच्या शेजारी एक मुलारी म्हणूनही उभा केला जातो आणि या होळीला पानाफुलांनी सजवून पुरणपोळीचे नैवेद्यही दिले जाते। उरण तालुक्यातील कोपरोली गावची होळिका उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला। यंदा ही होळी आणि धुलीवंदन तितक्याच उत्साहाने साजरा करण्यात आला। आजकालच्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या आणि प्रगतीच्या झोतात जरी कोपरोली गाव असले तरीही पूर्वांपार चालत असलेली संस्कृती विसरलेले नाहीत। येथील गावकरी गुण्यागोविंदाने एकत्र होळी साजरी करत असतात। या गावात 2 ठिकाणी होळी लावली जाते, गणेश मंदिरासमोर आणि बागणबाई कोळीवाड्याजवळ। या दोन्हीही होळीच्या उत्सवासाठी पाटील नेमले जातात। त्यामध्ये गणेश मंदिराजवळ निळकंठ म्हात्रे आणि बागणबाई कोळीवाड्याजवळील होळीचे संतोष म्हात्रे हे यावर्षीचे पाटील होते। त्यांनी या होळीच्या पूजनाची व्यवस्था केली होती। त्याचबरोबर संध्याकाळी 7 वाजल्यापासून होळी पूजनाला सुरुवात करण्यात आली आणि रात्रीच्या 12 वाजता हा हा हावली शी शी शिमगा असे म्हणत होळीचे दहन करण्यात आले। या होळी दहनाच्या वेळी नवीन नवरी नारळ होळीमध्ये अर्पण करण्यासाठी आपल्या नवरदेवासोबत येत असते। ही पूर्वीपासून चालत आलेली एक प्रथा आहे। त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे होळीसमोर मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जातात। याही वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याचे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचे छावा हा श्री बापूजी देव वृक्षवाटिका ग्रुप यांनी पडद्यावर प्रदर्शित केले। चित्रपटाची सुरुवात हर हर महादेव या घोषणेने करण्यात आली आणि सांगताही महाराजांना मुजरा करत करण्यात आला। त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी धुलीवंदन मोठ्या उत्साहात लहानांपासून थोरापर्यंत साजरा करण्यात आला। यावेळी प्रत्येकजण हसत नाचत खेळत प्रत्येकाच्या दाराजवळ शिमग्याचा खेळ मागायला जातात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या खेळाचा आनंद घेतला। एकंदरीत 2025चा होलिका उत्सव आणि धुलीवंदन मोठ्या उत्साहात कोपरोली गावातील गावकऱ्यांनी साजरा केला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, कोपरोली, उरण।